हॅलो टू ऑल फ्रेंड्स, कसे आहात सगळे? रेडिओ MPSC गुरु ऐकताय ना? रेडिओ MPSC गुरु स्प्रेडिंग द नॉलेज, पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमीमध्ये मी प्रिया तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते. मित्रांनो, चला तर मग आजच्या दिवसाची सुरुवात एक सुंदर आणि प्रेरणादायी विचार ऐकून करूया. फळाची अपेक्षा करून सत्कर्म कधीच करू नये. चला तर मग मित्रांनो, या प्रेरणादायी विचारानंतर ऐकूया आजचं दिनविशेष हे सत्र. दिनविशेष या सत्रामध्ये आपण जन्म, मृत्यू आणि काही महत्त्वाच्या घटना ज्यांची इतिहासात नोंद झाली आहे अशा घटनांविषयीची माहिती दिनविशेष या सत्रात घेत असतो. एकूणच काय तर आत्ताचा क्षण हा पुढच्या सेकंदाला इतिहास होत असतो. त्यातले काहीच क्षण जगाला विशेष म्हणून अजरामर होतात. जाणून घेऊया आजच्या दिवसाची विशेष गोष्ट आजच्या 29 एप्रिलच्या दिनविशेष या सत्रात. आजच्याच दिवशी 1727 साली फ्रेंच नर्तक आणि बॅलेटचे निर्माते जीन जॉर्जेस नोव्हर यांचा जन्म झाला. त्यांचा मृत्यू 19 ऑक्टोबर 1810 साली झाला. आजच्याच दिवशी 1867 साली भारताचे एडिसन डॉक्टर शंकर आबाजी भिसे यांचा जन्म झाला. डॉक्टर भिसे यांनी थॉमस अल्वा एडिसनची न्यू जर्सी या ठिकाणी 23 डिसेंबर 1930 साली भेट घेतली होती. अमेरिकन वैज्ञानिकांच्या उपस्थितीत अमेरिकेतील भारताचे पहिले शास्त्रज्ञ म्हणून त्यांचा 29 एप्रिल 1927 रोजी गौरव करण्यात आला. त्यांनी सौर ऊर्जेवर चालणाऱ्या मोटारीचा शोध 1918 सालीच लावला. याचबरोबर समुद्राच्या तळाशी भरपूर प्रकाश देणारा दिवा, वातावरणातील विविध वायू वेगळे करणारे यंत्र, धुण्यासाठी रोला नावाचा रासायनिक पदार्थ, बॉडी मसाजरचा शोध, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी विजेच्या सहाय्याने छायाचित्र पाठवणारे यंत्र असे बरेचसे शोध त्यांनी लावले. म्हणूनच डॉक्टर शंकर भिसे यांना भारताचं एडिसन म्हटलं जायचं. त्यांचा मृत्यू 7 एप्रिल 1935 रोजी झाला. आजच्याच दिवशी 1945 साली दुसरे महायुद्ध इटलीतील जर्मन सैन्याने दोस्त राष्ट्रांपुढे बिनशर्त शरणागती पत्करली. 1986 रोजी लॉस एंजेलिस सेंट्रल लायब्ररीतील आग लागल्यामुळे सुमारे 4 लाख पुस्तकं नष्ट झाली. 1991 साली बांगलादेशच्या दक्षिण भागातील चितगाव या जिल्ह्यातील भीषण चक्रीवादळाने सुमारे 1,38,000 लोकांचा बळी घेतला, तर सुमारे कोटी लोक या अपघातात बेघर झाले. 1933 साली प्रभात कंपनीचा सिंहगड हा चित्रपट प्रदर्शित झाला. सिंहगड हा चित्रपट व्ही शांताराम दिग्दर्शित असून हा एक ऐतिहासिक नाटक चित्रपट आहे. प्रभात फिल्म कंपनी या कंपनीने त्यावेळी हा चित्रपट प्रोड्यूस केला होता. याची कथा हरिनारायण आपटे यांच्या गड आला पण सिंह गेला या साहित्यिक उत्कृष्ट कादंबरीवर आधारित आहे. यानंतर वळूया पुढच्या घटनेकडे. आजच्याच दिवशी 1848 साली चित्रकार राजा रवी वर्मा यांचा जन्म झाला. राजा रवी वर्मा हे भारताच्या त्रावणकोरच्या राजघराण्यातील एक चित्रकार होते. त्यांनी भारतीय साहित्य आणि संस्कृतीतील पात्रांची रंगीत चित्रे काढली. राजा रवी वर्मा यांनी काढलेल्या चित्रांनंतरच हिंदूंना आपले देव कसे असावेत ते समजले. भारतातील परंपरागत हिंदू महाकाव्य आणि पुराणांतील कथा यावर रवी वर्मा यांनी काढलेली चित्रे आजही प्रमाण मानली जातात. राजा रवी वर्मा यांच्या चित्रात एक सुंदर, प्रमाणबद्ध व सौंदर्यवती साडी नेसलेली स्त्री असते. त्यांचा स्टुडिओ महाराष्ट्रात लोणावळ्याला होता. तेव्हा दिसलेल्या मराठी स्त्रियांकडे पाहून त्यांनी तशा स्त्रिया चित्रात रंगवल्या. 1873 मध्ये व्हिएन्ना येथे झालेल्या कला प्रदर्शनात त्यांना मिळालेल्या प्रथम पारितोषिकामुळे ते जागतिक स्तरावर प्रकाशझोतात आले. 1904 मध्ये भारताचे व्हॉइसरॉय लॉर्ड कर्झन यांनी केसर ए हिंद या सुवर्ण पदकाने राजा रवी वर्मा यांना सन्मानित केले. त्यावेळेसच त्यांचे नाव राजा रवी वर्मा असे नोंदवले गेले. 1993 मध्ये नवी दिल्ली येथे त्यांच्या चित्रांचे प्रदर्शन भरले. त्यांनी भारतीय कलेस दिलेल्या योगदानाचा गौरव म्हणून
केरळ सरकारने त्यांच्या नावाने राजा रविवर्मा पुरस्कार सुरू केला. राजा रविवर्मा या प्रसिद्ध चित्रकाराचा मृत्यू 2 ऑक्टोबर 1906 रोजी झाला. आजच्याच दिवशी 1891 साली भारतीय कवी आणि कार्यकर्ते भारतीदासन यांचा जन्म झाला. त्यांचा मृत्यू 21 एप्रिल 1964 साली झाला. आजच्याच दिवशी 1901 साली दुसऱ्या महायुद्धाच्या आधी व नंतरच्या काळातील जपानी सम्राट मिचेनोमिया हिरोहितो यांचा जन्म झाला. त्यांचा मृत्यू 7 जानेवारी 1989 रोजी झाला. 1966 साली इंग्लिश फिरकी गोलंदाज फिल टफनेल यांचा जन्म झाला. आजच्याच दिवशी 1970 साली अमेरिकन लॉन टेनिस खेळाडू आंद्रे आगासी यांचा जन्म झाला. 1945 साली जर्मन नाझी अधिकारी हेनरिच हिमलर यांचं निधन झालं. त्यांचा जन्म 7 ऑक्टोबर 1900 रोजी झाला. 1960 हिंदी कवी पंडित बाळकृष्ण शर्मा उर्फ नवीन यांचं निधन झालं. त्यांचा जन्म 8 डिसेंबर 1897 रोजी झाला. 1980 साली लेखक, विचारवंत आणि समीक्षक श्रीकृष्ण के क्षीरसागर यांचं निधन झालं. त्यांचा जन्म 6 नोव्हेंबर 1901 साली झाला. 1980 चित्रपट दिग्दर्शक सर अल्फ्रेड हिचकॉक यांचं निधन झालं. त्यांचा जन्म 13 ऑगस्ट 1899 रोजी झाला. 1936 भारतीय संगीतकार जुबिन मेहता यांचा जन्म झाला. 2006 साली कॅनेडियन अमेरिकन अर्थशास्त्रज्ञ J.K. गालब्रेथ यांचं निधन झालं. त्यांचा जन्म 15 ऑक्टोबर 1908 रोजी झाला. तर मित्रांनो, ही होती आजच्या दिवसाची विशेष गोष्ट, म्हणजेच आजचं दिनविशेष हे सत्र. तुम्हाला आमचं दिनविशेष हे सत्र कसं वाटलं ते आम्हाला नक्की कळवा. त्यासाठीचा आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे 8698 8698 80, म्हणजेच 8698869880. चला तर मग मित्रांनो, मी प्रिया तुम्हा सगळ्यांची रजा घेते आणि ऐकत रहा रेडिओ MPSC गुरु, स्प्रेडिंग द नॉलेज, पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी.